महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सवाची तयारी सुरू झाली आहे। मात्र गेल्या काही वर्षांपासून गणेश मूर्ती वेगळ्याच रूपात साकारून उत्सवाचे विद्रुपीकरण सुरू आहे। यामुळे अशा लोकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे सुमित वर्मा यांनी केली आहे। गणेशोत्सवाची तयारी सर्वत्र सुरू झाली असून गणेश मूर्ती कारखान्यांमध्ये साकारण्यात येत आहेत। मात्र गेल्या काही काळापासून विविध रूपांतील गणेश मूर्ती साकारून काही मंडळी गणेशोत्सवाचे पावित्र्य भंग करत आहेत। उत्सवाचे विद्रुपीकरण करणाऱ्यांवर पोलीस प्रशासनाने कडक कारवाई करावी, अन्यथा मनसे आपल्या स्टाईलने अशा लोकांना धडा शिकवेल असा इशारा मनसेचे सुमित वर्मा यांनी दिला आहे। याबाबत मनसेच्या वतीने सुमित वर्मा यांनी पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले आहे। सुमित वर्मा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना गेल्या काही वर्षांपासून गणेशोत्सवामध्ये काही लोक गणेश मूर्तींना वेगळ्या रूपात जसं की राजकीय नेत्यांच्या वेशभूषेत किंवा अश्लील रूपात साकारून उत्सवाचे पावित्र्य भंग करत आहेत। हे थांबले पाहिजे। पोलीस प्रशासनाने यावर तात्काळ कारवाई करावी, अन्यथा मनसे आपल्या पद्धतीने लोकांना धडा शिकवेल। यावेळी प्रवीण गायकवाड, आयुष नगरे, ऋषिकेश थोरात, अर्जुन दळवी, अद्वैत पारगावकर आदींची उपस्थिती होती। आज महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने एसपी साहेबांना एक निवेदन देण्यात आलेलं आहे की आता गणेशोत्सव येऊन टेपलेला आहे, पण आपण बऱ्याचदा पाहतो की गणेशोत्सवामध्ये विविध मंडळांच्या माध्यमातून वेगवेगळ्या आकाराची आणि वेगवेगळ्या व्यक्तींच्या व्यक्तिरेखा घेऊन ती गणेश मूर्ती त्या ठिकाणी साकारलेली असते। खरं तर गणेश मूर्ती ही मूळ स्वरूपातील असली पाहिजे। ज्या प्रकारे भगवान शंकरांनी त्यांचा शिरच्छेद केल्यानंतर त्यांना हत्तीचा चेहरा त्या ठिकाणी लावण्यात आला होता, तर ती खरी गणेश मूर्ती आहे। पण बऱ्याच वेळा पाहण्यात येतं की बाहुबलीचा असेल किंवा पुष्पाचा असेल किंवा इतर वेगवेगळ्या आकाराने उकार त्या ठिकाणी गणपतीला देण्यात येतो, तर ते सगळं एका प्रकारचं एक विडंबन आहे, एक अवडंबन आहे किंवा त्या मूळ गणेश मूर्ती ही बाजूला राहते आणि इतर गोष्टी सुरू होत आहेत। या गोष्टीचा आम्ही त्या ठिकाणी निषेध करतो। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आम्ही साहेबांना निवेदन दिलेलं आहे की एखाद्या ठिकाणी कुठं वातावरणाला गणेशोत्सवाला गालबोट लागू नये, त्या आधीच या गोष्टी सुधारल्या पाहिजे। ज्या ठिकाणी अशा काही गोष्टी होत असतील त्यांना त्या ठिकाणी प्रशासनाने वेळीच रोखलं गेलं पाहिजे। नगरच्या सर्व मूर्तिकारांना देखील आम्ही या ठिकाणी आवाहन करतो की अशा प्रकारचं कोणती गणेश मूर्ती आपल्याकडनं बनवता गेली कामा नये, कारण की आपण हिंदू धर्मामध्ये पवित्र असं मानले जाणारं हे गणेशोत्सव आहे। हा गणेशोत्सव लोकांपर्यंत हा धर्म पोहोचवण्यासाठी त्या ठिकाणी आणला गेला, पण त्या ठिकाणी अधर्म जर घडत असेल तर त्या गणेशोत्सवाचा अर्थ तरी काय उरतो। तर सर्वांनी या गोष्टीचं पालन केलं पाहिजे। आपल्या धर्माची आपण कोणत्या प्रकारची त्या ठिकाणी चुकीचं काय आपल्याकडनं होता कामा नये असं आवाहन आम्ही या ठिकाणी आज करतो। प्रतिनिधी मुकुंद भट, NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर।